नमस्कार, मी अभिलाषा तुम्हाला आज शेंगदाणा आणि खजूरची पोळी कशी करायची ते शिकवणार आहे। सर्वप्रथम 1 वाटी खजूर, 1 वाटी शेंगदाणा, 4-5 विलायची, कणिक, मीठ, पाणी आणि थोडं तूप। शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे हलक्या गॅसवर। शेंगदाणे बाजूला काढून घेऊन त्याची टरफल काढून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आणि त्यामध्येच 2-3 विलायची टाकून द्यायची। खजूर बारीक तुकडे करून घ्या खजूरचे, कारण की मिक्सरला खजूर चिपकते, त्यामुळे खजूर थोडं बारीक कापून घ्या। सहज कापले जाते खजूर। आणि मिक्सरमध्ये शेंगदाण्याच्या कूटमध्ये मिसळून घ्या, व्यवस्थित बारीक करून घ्या। माझं बॉसचं मिक्सर आहे आणि एका पातेल्यामध्ये सगळं सारण व्यवस्थित बारीक झालं की नाही चेक करा आणि काढून घ्या। नंतर 1 वाटी कणिक, थोडं चिमटभर मीठ, 3 चमचे तूप, कणकेला व्यवस्थित चोळून घ्या आणि थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला वाटेल तर सैल किंवा घट्ट अशी कणिक मळून घ्या। त्यानंतर हाताला थोडं थोडं तूप लावून थोडं थोडं तूप लावून कणकेचा गोळा बनवून घ्या। लिंबा एवढे कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये खजूर आणि शेंगदाण्याचा पण छोटा छोटा गोळा करून भरून घ्या। आता कोणाला थापून घ्यायची असेल तर थापून घ्या। उलट पुलट करून थोडी हलके हलके हाताने थापून घ्या, जेणेकरून सारण पूर्ण बाजूने पसरेल। मध्यम आचवर हलकं हलकं तूप सोडत पोळी खरपूस भाजून घ्या। आता एक पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते। ही पोळी डायबिटीस वाल्यांना पण चालते, कारण की याच्यात गूळ किंवा साखरचा वापर बिलकुल केला नाही। शुगरवाले, डायबिटीस या सगळ्यांना ही पोळी चालते। बघा किती सुंदर झाल्या।